Hello, hello. This is the My Artifact episode number 2233. आजची तारीख आहे 15 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 1 वाजले. ओके. आज खूप उशिरा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होत आहे. यस, या. वाय? बिकॉज ऑफ दॅट की आज मी म्हणजे काफी गोष्टी कनेक्टेड आहे. इट जस्ट लाईक समज जर मी डायरेक्ट एंड वर जाईन तर क्लिअरली नाही होणार. सो लेट जस्ट स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. ओके. सो कालच्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण खूप काही बोललो होतो की हाऊ आय सपोज टू बी, म्हणजे किती मागे आहे मी आणि काय करावं लागत आहे वगैरे वगैरे. सो मला वाटलं की आपण स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट करावं. या बट जे जसा दुसरा दिवस निघाला, इट जस्ट नथिंग, इट जस्ट सेम. या म्हणजे इट जस्ट लाईक फर्स्ट ऑफ ऑल माझं पहिलं इंटेन्शन हेच होतं की आपण माय कॅप्टनलाच पहिले फोकस करू. येस, लेट जस्ट बी फोकस ऑन दॅट थिंग. मग त्याच्यानंतर आपण पाहू, आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वरच काम करायचं आपल्याला इन द एंड. बट राईट नाव आय नीड टू बी फोकस ऑन माय कॅप्टन. सो या. आणि ऑलरेडी माझ्यापाशी फाईल आली होती प्लॉट 1 ची. साऊंड डिझाईन करायचं होतं मला त्याचं. तर मी बसलो सकाळपासून. या देर इज वन थिंग. आज 14 एप्रिल आहे. ओके. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सो माझ्या घरी आणि मी जिथे राहतो म्हणजे माझ्या सराउंडिंग मध्ये या दिवसाचा खूप मोठा उत्साह असतो आणि खूप लोक सेलिब्रेट करतात. मी पण सेलिब्रेट करतो, बट नॉट दॅट मच. म्हणजे इथे थोडे जास्तच, खूपच जास्त सेलिब्रेट करतात. म्हणजे सेलिब्रेट म्हणजे आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक एखादी भक्त एखाद्या देवासाठी कशाप्रमाणे करतो, इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. बट वी आर नॉट गोना टॉक अबाउट. सो त्यामुळे माझ्या आईचा हे होतं, काय म्हणते, सम सोर्ट ऑफ नाश्ता घेऊन गेली होती विहारामध्ये. म्हणजे तिथले जे लोक, सॉरी, अनुयायी. या दे कॉल्ड अनुयायी. अनुयायी मीन्स इट्स काइंड ऑफ लाईक अ भक्त. या इट्स अ सिनॉनिम्स ऑफ भक्त. या सो त्या लोकांना नाश्ता देण्यासाठी सम सोर्ट ऑफ आईचं, ओके, ते सिंपल शब्दामध्ये आईला नाश्ता द्यायचा होता विहारामध्ये लोकांसाठी. तर आई सकाळपासून काम करत होती वगैरे वगैरे. तर मला मदत करावी लागली. अनफॉर्च्युनेटली केली मी. या म्हणजे सामान नेऊन देणं, पाणी वगैरे आणणं वगैरे वगैरे. ओके. दुसरी गोष्ट काय झालं की देन मग मी दुपारी घरीच होतो आणि मग मी साऊंड डिझायनिंग करून आलो. बट कसं आहे की जेव्हा नाही का घरी कोणी नसते ना, तर तेव्हा नाही का माझ्यामध्ये एक अजीबसा किडा येतो. आणि मी काय एकदम खुला आहेत, पण म्हणजे बाबाही नव्हते, आई नव्हती. ओके. चला मग टाइमपास करावं बा वगैरे वगैरे. या तर मग मी टाइमपास केला. मी पिक्चर बघितला आयर्न मॅन 2. ओके. आयर्न मॅन 2 पिक्चर पाहिला युट्यूबवर. या म्हणजे पूर्ण पिक्चर नाही पाहिला, बट काइंड ऑफ लाईक दॅटच म्हणता येईल. म्हणजे टाइम वेस्टच केला ना पिक्चर पाहण्यामध्ये. या आणि मग त्याच्यानंतर जेवण झालं आणि त्याच्यानंतरही काम केलं म्हणा. जस्ट थोडस सेक्शन, म्हणजे हार्डली 2 मिनिटाची साऊंड डिझायनिंग केली. नथिंग ॲट ऑल. बस. आणि त्यानंतर 4:30 वाजता मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये ऑल्सो वन थिंग इज दॅट की हे माय कॅप्टन मध्ये नाही का, म्हणजे आम्ही आता प्रोजेक्ट बनवून राहिलो आहे याच्यात, म्हणजे माय कॅप्टनच्या टीम मध्ये. तर त्यांच्यामध्ये नाही का टीम मध्येच पण एक प्रकारे क्लोज टीम झाली आहे, ज्याच्यामध्ये जे स्पेसिफिक लोक आहे जे या टीमवर काम करत आहे, प्रोजेक्टवर काम करत आहेत, तेच लोक याच्यात आहे. ओके. आणि ते काही 12 जण आहे इन्क्लुडिंग मी. ओके. म्हणजे
मी ऍज अ एडिटर आहे त्याच्यामध्ये. आता मी थोडं क्लिअरली सांगतो हु आर दोज पीपल, पण पूर्ण लिस्टच आहे. ओके. आणि आता ते हे लोक एवढे चॅट करत आहे, लाईक जस्ट फ्रेंड कसे एक प्रकारे चॅट करतात वगैरे वगैरे त्याप्रमाणे. ओके. येस. क्रिटिक्स सॉरी क्रेडिट्स तर क्रेडिट्स मध्ये डायरेक्टर आहे गिरीश दावानी थायवानी गिरीश दावानी. ऑब्विसली ही इज अ लीडर हे असं म्हणता येईल, कारण त्यानेच एक प्रकारे सुरुवात केली आहे की त्याचाच आयडिया होता आणि त्याच्या आयडियावर काम करत गेलो वगैरे. सो त्यानंतर स्क्रीन प्ले रायटर. रायटर्स म्हणजे कल्पना याची होती, नंतर त्यांनी रायटर्सला सांगितली आणि रायटर्सने त्याच्यावर स्क्रिप्ट लिहिली. तर त्याच्यावर आहे गिरीश म्हणजे तोच एक. त्याच्यानंतर आहे मैत्री, मानव, मिनल, प्रिशा, साक्षी अँड श्रीजन. दोज आर द स्क्रिप्ट रायटर. बट ह्याच्यामध्ये सांगू कोण मोस्टली गिरीश आहे आणि त्यानंतर श्रीजन आहे आणि साक्षी आहे. ओके. दोज आर काइंड ऑफ लाईक म्हणजे त्यांनीच एक प्रकारे स्क्रिप्ट बनवली. यस, त्यांनी प्लॉटिंग केली वगैरे वगैरे, सो मच थिंग. सो दोज आर. हे मानव वगैरे यांनी फक्त नाव दिलं, यांनी असं काहीच केलेलं नाही. तरी माझं नाव द्यावं वगैरे. सो इट्स लाईक एडिटर मध्ये पलाश, सौरभ आणि मानव. मानव वॉज डुईंग जस्ट ऍक्टिंग. ही वॉज, त्यांनी फक्त त्याचं नाव प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. स्क्रीन प्ले रायटर, एडिटर, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ये भी कर लूंगा वो भी कर लूंगा वगैरे वगैरे. एडिट तर मी पलाश आणि मी दोघं जण पाहून डीओपी सिनेमॅटोग्राफी. ओके. आता युजली कसं आहे, लॉकडाऊन सिच्युएशन आहे आणि वी हॅवंट मेट फिजिकली. ओके. आम्ही एकमेकांना भेटलोच नाही अजूनपर्यंत. तर युजली जे काही कम्युनिकेशन होत आहे ते झूम मीटिंग थ्रू होत आहे किंवा डिस्कॉर्डवर होत आहे. डिस्कॉर्ड इज काइंड ऑफ लाईक अ झूम मीटिंग थ्रू. बट याच्यामध्ये कसं आहे की अनलिमिटेड आहे, त्यामुळे इथे पण होते. तर पलाश कसं गाईड करतो की तू हा शॉट घे, तो शॉट घे वगैरे वगैरे. पलाशने काफी आयडिया केला होता. तू का नाही याच्यामध्ये पार्ट घेतला? वेल, वन थिंग इज दॅट की मला या गिरीशचा आयडिया मला बिलकुलच आवडला नाही. मी आतापर्यंत यांची स्क्रिप्ट वाचलीच नाही. या मी एडिट करून राहिलोय बरं, तरी आतापर्यंत मी स्क्रिप्ट बघितली नाही, ऐकली, डाउनलोड पण नाही केली डूड. या आता वाय, कारण त्याच्या ह्याच्यामध्ये नाही का काफी फ्लेक्सिबिलिटी होती. त्या आयडिया मला फारशा आवडला नाही. त्याच्या आयडियामध्ये काय होतं की बंच ऑफ पीपल ते एक प्रकारे म्हणजे असं नाही म्हणतायत वगैरे. बट मी कसं की पहिले आपण स्टोरीपेक्षा नाही का तो कॅरेक्टर कसा आहे त्याच्याकडे बघतो. गिरीशचा जो कॅरेक्टर होता ना, म्हणजे गिरीशचा जो होता तो स्वतःच्या स्टोरीला खूप ठिकाणी पर्स्यू केलं. त्यांनी खूप असं म्हणलं की ही स्टोरी चांगली, आपण याच्यावरच काम करू. खूप जणांनी नाही म्हणलं तरी त्याचा खूप जास्त फोर्स होता आणि नो वन विल रेझिस्ट. मग त्याच्यावरच मग काम करत गेलो. दॅट्स इट. तुझा आयडिया काय होता? माझा एक प्रकारे इंटरव्ह्यू स्टाईल आयडिया होता. म्हणजे माझं असं शॉर्ट फिल्म वगैरे नाही, बट एक प्रकारे कसं की चार्लिंग चॅप्लिन थ्रू. म्हणजे माझा असा आयडिया होता की युजली आता आपण घरी तर नाही जाऊ शकत. ओके. तर तुम्ही असं इंटरव्ह्यू केलेले असे शॉर्ट बनवा. ओके. ज्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे वगैरे समथिंग समथिंग लाईक दॅट. ओके. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स करतो, त्याचे डायलॉग्स तुम्ही लिहा आणि तुम्ही ते प्रेझेंट करा रिलेटेड विथ चार्लिंग चॅप्लिन. ओके. दॅट्स इट. सगळ्यांकडून मी ते सगळे घेऊन घेईल, एडिट करील, मधात काही चार्लिंग चॅप्लिनचे बी रोल लावेल, साऊंड डिझायनिंग करेल, झाला शॉर्ट फिल्म आहे. बट इट्स काइंड ऑफ लाईक अ ट्रिब्यूट देत आहे ना. सो या दॅट्स इट. तर हे माझी कल्पना होती. बट खूप जणांना वगैरे नाही आवडली, म्हणजे कोणी ऐकली पण नाही ऐकली, कारण मी बिगिनिंग मध्येच माझी आयडिया ऐकवली तरी व्हॉट्सअपवर. ओके. सो इट्स काइंड ऑफ लाईक रिअली माहित नाही कोणी ऐकलं नाही ऐकलं इट्स काय. बट मग
मग कसं आहे मग म्हणजे गिरीशचा हे होता ना की त्याचा असा ऍटिट्यूड होता की वगैरे चला आपण पहिले आपली स्क्रिप्ट समोर ढकलू बा असं सांगू बा, तर त्यामुळे माझं असं वाटलं भोकत जाय म्हणलं. म्हणजे स्टार्टिंगला असं हे होतं, म्हणजे मी इव्हन 8 एपिसोड मध्ये पण रेकॉर्ड केलं की हा प्रोजेक्ट काय सक्सेसफुल होणार नाही, इन द एंड जे काही प्रॉडक्ट बनन ते काफी गंद बनन वगैरे वगैरे. या पण जसं डे बाय डे याच्यावर काम करत गेलो, डे बाय डे एव्हरी डे मीटिंग मध्ये जॉईन होत गेलो, तेव्हा रिअलाइज झालं की नाही या म्हणजे जस्ट लाईक दॅट. चलो एक बंदे म्हणजे कसं आहे की कधी कधी नाही का, म्हणजे ऐकून घे ओके, की समजा जर मी रायटर आहे किंवा समजा मी डिरेक्टर आहे आणि मी माझी स्टोरी प्रोड्यूस करत आहे आणि माझ्या अंडर काही लोक आहेत, त्यांना ती स्टोरी नाही आवडत आहे, तर ती रेजिस्ट नाही करत डूड, ते करून घेतात काम, कारण त्यांचं काम आहे. ओके, इट जस्ट लाईक दॅट. मला वाटलं चलो ना या, जस्ट लाईक की आता झालंच आहे इन्व्हॉल्व, ओके, तर मग कशाला हे करावं, तर मी केलं ठीक आहे कोई बात नाही. तर मी ऍज अ एडिटर म्हणून हे केलं की मी ऍज अ एडिटर करीन. डीओपी म्हणलं तर थोडंसं मग स्क्रिप्ट बघावं लागते, त्याचे नरेशन बघावं लागते, मग त्याचे टोन काय आहे, कशाप्रमाणे अँगल, मग ते सांगावं लागते. ओके, आता प्रॅक्टिकली तिथे राहून या सर्व गोष्टी चांगली करता येते, बट कसं आहे की धाडव सगळ्यांना डिस्टर्ब करणं इज काइंड ऑफ लाईक अ बिटरली डिफिकल्ट या. बट पलाश या साऱ्या गोष्टी तू जात आहे, तो गाईड करत आहे, तर येस ही इज काइंड ऑफ लाईक अ रिली गुड. खूप मोठं करेज आहे त्याच्यामध्ये या. ओके, मग हे झाले डीओपी. आणि त्यानंतर ऍक्टर्स कोण 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 आहे, अवंती आहे, मानव आहे, श्रीनिधी आहे, सृष्टी आहे, स्तुती आहे, तन्मय आणि वैष्णवी. दोज आर द ऍक्टर्स. ओके, जे ऍक्टर परफॉर्म करून आले याच्यामध्ये जो मॉन्टीचा जो कॅरेक्टर आहे, जो मानव प्ले करताय, तो लीड आहे. ओके, सो असे मिळून आम्ही किती जण आहे, असे मिळून आम्ही आहे 17 जण पार्टिसिपंट आहे याच्यामध्ये. ओके, तर 17 पैकी मोस्टली म्हणता येईल की 10 ते 15 जण या. 17 जण तर एव्हरी टाइम तर राहतच नाही म्हणा या, त्यापैकी 10 ते 15 जण राहतात नेहमी. सो येस, आणि इतक्यात तर खूपच एकदम हे झालंय, म्हणजे कसं आहे की आजच्या मीटिंग मध्ये तर म्हणजे इव्हन इंस्टाग्राम आयडी पण शेअर झाली आहे, ट्रस्ट. आणि सगळ्यांनी जस्ट लाईक पर्सनली फॉलो पण केलाय, फॉलो बॅक पण केलाय. ओ माय गॉड, ट्रस्ट मी, इट इज समथिंग रिअली ग्रेट या. म्हणजे अशा प्रकारचा म्हणजे मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करून राहिलाय. म्हणजे अशा इंडस्ट्रीमध्ये लोक होतात म्हणा, हे तर इथे काम करतात तेव्हाच. आणि खूप जणांची जेव्हा मी प्रोफाईल सर्च केली तेव्हा ते लॉक्ड होते, बट राईट नो आता खूप जणांनी आडवे तिडवे फोटोज आहे. हे एमडी ऑफिशियल कोण आहे अरे? फॅशन ब्लॉगर मॉडेल. सो इज इट नाही बोलणं अजून, पण बोलायचं वगैरे काही नाही आता मी. आणि आज संध्याकाळवर मी काहीच काम नाही केलंय या. म्हणजे मीटिंग झाली, खेळायला गेलो, तिथून आलो आणि आय डोंट नो सम सोर्ट ऑफ टायर्ड फील करून राहिलो होतो, तर पिक्चर पाहिला. कोणता? कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर. म्हणजे आज मी दिवसभरात प्रोडक्टिव्हिटी म्हणले गेले ना, ते एक मीटिंग आहे ओके, पण ते मीटिंग एक प्रकारे नेटवर्क बिल्डअप साठी पण ते काउंट केलं जाऊ शकते यार. मीटिंग इज गुड या. म्हणजे 2 घंटे मीटिंग
आणि त्यानंतर 2 घंटे काम केले साऊंड डिझायनिंग. ओके, तर म्हणजे आजच्या दिवसभराची प्रॉडक्टिव्हिटी फक्त 4 घंटे प्लस 4 घंटे. साऊंड डिझायनिंग मध्ये काही नवीन शिकलाय. या साऊंड डिझाईन मध्ये वॉज रिअली गुड. येस, बट अजूनपर्यंत ते जो खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे ना, म्युझिक देणं, ते अजूनपर्यंत नाही झालं. जो टोन द्यायचा आहे ना, तो अजूनपर्यंत. आता टोन कसा देऊ, जोपर्यंत नाही का मला एक प्रकारे प्रॉपर पूर्ण येत नाही. आता मला टोन द्यायसाठी मला स्क्रिप्ट बघावं लागेल, स्क्रिप्ट ऐकावं लागेल, व्हॉट इज एक्झॅक्टली टोन, आणि मग त्यानंतर तशाप्रमाणे टोन ऍडजस्ट करून द्यावं लागेल. बट इट जस्ट लाईक प्लॉट 1 मध्ये टोनचं फारशी गरज नाही, कारण मोस्ट ऑफ द थिंग्स इज लाईक अ रिअली नॅचरल अँड या. सो याच्यामध्ये हे व्हॉइस ओव्हर पण देऊन राहिले, तर व्हॉइस ओव्हर काफी क्लिशे बट स्टील दे आर मेन्शनिंग. सो या आज मी काहीच केलं. Alright, so this is my artifact episode number 2233. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.